श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पहा माझी मुलगी कशी हाय करून राहिली होती. त्यानंतर मी माझे सायंकाळचेच व्लॉग असतात. म्हणजे मी जास्त काही शूट करू शकत नाही, फक्त सायंकाळचं शूट करू शकतो. कारण त्याच टाईमला माझ्याकडे टाईम राहतो. कारण मला मुलाला शाळेत सोडा, ट्युशनला सोडा आणि त्याला नंतर घेऊन या, तर तेवढं काही जमत नाही मला. तर हा माझं पहा मी फुलगोबी मिक्स भाजी करून राहिली होती. ते पहा अशी कोण भाजी करते नक्की कमेंट करून सांगा. कांदा टाकला, मिरची टाकली, आता लसूण ठेचात आहे आणि ते टाकणार. जिरा, मोहरी, कांदा, लसूण सर्व टाकलं. आता लसूण ठेचून लसूण टाकणार. साध्या सिंपल पद्धतीने अशी कोण भाजी बनवतं ते नक्की कमेंट करून सांगा. ते पहा माझं तिकडे लक्ष द्यायला गेली का इकडे जळून जातो. त्याच्या मधामध्ये माझी मुलगी पण येतो. हे दे ते दे, तिला दिलं नाही तर ते रडत राहतो. म्हणून सर्वकडे लक्ष ठेवावं लागतं. असे कोणाची लहान मुलं त्रास देतात. ते पहा आता अजून आली, फ्रीज खोलून मागून राहिली. फ्रीज खोलून दे, चॉकलेट दाखव, हे कर ते कर, हेच चालू राहतो तिचा 10 वेळा. कारण तिचे पप्पा चॉकलेट आणून ठेवतात. तर यानंतर अजून मला वाटलं मिरची कमी होणार म्हणून आणखी मी मिरची टाकून राहिली कापून. आता भाजी टाकत आहे. तर ती पहा माझ्या गोल गोल घुमून राहिली माझी लक्ष्मी. अशी मस्ती करत राहते. काही करत राहिलं तर असं काही उदळं याचं काहीच भान राहत नाही. लहान मुलं म्हटलं तर काहीच नाही त्यांना समजत. गोल गोलच घुमत राहतो मम्मीच्या मागे मागे. ही पहा माझी भाजी. का झालं लक्ष्मी? असं आहे. त्यानंतर मी नळाला काही पाहायला गेली, पाणी भरायचा विचार केला. नळ आले आहे तर आता पाणी भरून राहिली मी. तिथं पण माझी मुलगी माझ्या मागे मागे येणार, मम्मी 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 करत. ते पहा दरवाजामध्ये उभीच आहे पहा क्यूटी. आज मटक्कलीनी स्वतःच कपडे काढले आणि घातले होते. स्वतःच्या हातानेच काढतो अलमारीतले कपडे आणि घालायला पाहिजे. खूपच मटकी आहे माझी मुलगी. माहिती नाही समोर कसं तर हिचं. ही पहा तिला साखर म्हणून तिला साखर द्यावं लागत आहे. छॉकल करत होती. तर श्रेया तिला साखर देऊन राहिली, पण ती साखर हाताने नाही म्हणते, डब्बा द्या म्हणते. तर श्रेया थोड्या वेळाने तिला डब्बा देतो आणि ते आपल्या हातानेच साखर घेतो. थोडी म्हणजे खूपच जास्त घेऊन टाकतो. एवढी साखर खाणारी साखर लवर आहे माझी मुलगी. खूपच साखर आवडतो. असे जे छोटे मुलं असेल ना तर साखरपासून दूर ठेवा. हा हे माझं देवघर आणि हे माझे भांडे, पण मी दाखवणार नाही. दाखव मग कधीतरी नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी बाहेर गेली, आता म्हटलं बाहेर पाणी मारते, वातावरण कसं आहे ते पाहिली आणि टाकतो म्हटलं आता बाहेर पाणी. नळ आले तर भूक लागली होती, म्हटलं त्याच्या अगोदर पेंडखजूर खायचं. पेंडखजूर खाल्ली आणि बाहेर गेली पाहायला. आणि वाकड काढून पाणी टाकण्याचा विचार चालू. झाडू तर पहिलेच करून ठेवला जातो, मीच झाडू केली राहते. त्याच्यानंतर वाकड उलटी केलेली आहे माझ्या मुलीने. रोज उलटी करतो. माहीत नाही कोणाकोणाची मुलगी उलटी करतो, तर त्याच्यावर काही उपाय असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लहान मुलं जर रात्री मधातच उठून उलटी करत असेल तर काही उपाय असेल तर सांगा. मी पाणी टाकून राहिली, माझी मुलगी बाहेर नळाला राहून राहिली आहे टोटी.
टोटी लावून राहिली आणि माझी मुलगी बसून आहे. थांब ना पप्पा. सॉरी हा मित्रांनो, माझ्या नवऱ्याचा फोन आला होता मधातच. तर पहा, मी पाईप सरट करून राहिली आणि पाणी टाकलं. त्याच्यानंतर अंतर आली आणि भाजी पाहायसाठी की भाजी जळली. तर नाही काय म्हणून, कारण इकडे भाजी कमी याच्यामध्ये ठेवून मी तिकडे दुसरीकडे काम करायला जाते. म्हणजे इकडे पण होतो आणि तिकडे पण, म्हणजे टाईम वेस्ट होत नाही. मग माझी मुलगी अभ्यास करतो. पहा, येत तर काहीच नाही, पण अभ्यास करायचा खूपच नाटक. एवढा नाटक करते. त्यानंतर रात्र झाली आणि तिला भुट्टा खायची आवड झाली. तर एक भुट्टा होता, तर त्याच्यानंतर ते भुट्टा भाजून दिली. स्वीटकॉर्न भाजून दिली. भुट्टा म्हणतात याला, स्वीटकॉर्न पण म्हणतात. तुमच्याकडे काय काय म्हटलं जाते हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा. ही सकाळची व्हिडिओ आहे माझी. दुसऱ्या अंघोळ झाली होती माझी आणि मी तिला भाजून देत होती. ती भाजून दे म्हणत होती. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओ.